हरियाणामध्ये भाजपची हॅट्रिक, कलांनुसार 50 जागांसह बहुमताचा आकडा गाठला, तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येणार। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत, ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर। हरियाणातल्या विजयानंतर देशभरात भाजपकडून जल्लोष, हरियाणातील विजयानंतर आत्मविश्वास वाढला। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर फेक नरेटिव्हवरून विरोधकांनाही टोला। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या निकालानंतर भाजपची महत्त्वाची बैठक, पुढील रणनीती आखण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती। भाजपशी थेट सामना होतो तिथे काँग्रेस कमकुवत ठरते। ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा निकालानंतर काँग्रेसला टोला, रणनीती तपासण्याचाही सल्ला। अजित पवार बारामतीमधूनच लढणार, राष्ट्रवादी खासदार प्रफुल्ल पटेल यांची घोषणा, तर अजित पवारांनी बारामतीमधूनच लढावं म्हणून बारामतीकर आक्रमक। मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, काँग्रेस राष्ट्रवादीला माझा पाठिंबा, उद्धव ठाकरे यांची विनंती। मवियामध्ये कोणताही वाद होणार नसल्याचीही ग्वाही। जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक सुरू, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील यांच्यासह महत्त्वाचे नेते ट्रायडंटमध्ये हजर। प्रिया दत्त राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय, वांद्रे पश्चिममधून काँग्रेसकडून प्रिया दत्त यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून पुण्यातल्या बोबदेव घाटाची पाहणी, गेल्या आठवड्यात 2 तरुणींवर सामूहिक अत्याचाराच्या घटना। सोलापुरात लाडकी बहीण कार्यक्रमाला बहिणींना आणण्यासाठी पाठवलेली बस मराठा आंदोलकांनी रिकामी परत पाठवली, मोहोळ तालुक्यातल्या देगावकरांकडून निषेध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।